हाय गाईज, तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयरच्या हार्दिक 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 शुभेच्छा. सर्वांना हॅपी न्यू इयर आणि गुड मॉर्निंग. आमची सकाळची सुरुवात जाते. आम्ही जातोय आज कुठेतरी, दाखवू तुम्हाला पुढे. आणि ताई आता पूजा करते. चाय वगैरे बनवायला ठेवलंय. काहीच आता आम्ही नको निघालोय. आम्ही चौघं जातोय. अजून एकदम मिसिंग आहे. त्याचा जॉब वगैरे तो आला नाही. तर काही नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. आणि आम्ही नको जातोय तर पुन्हा लॉक बघा आपलं कुठे जातोय. आम्ही नको जाणार होतो सकाळी 7 वाजता, पण रॉकी उठलाच नाही. रॉकी उठलेला म्हणजे पाऊस आहे ना, हा पाऊस एक सिद्धगिरी कधी पण पडतो. आणि नाही तर कॅन्सल झाला पावसामुळे. बघून म्हणता इथं तिने माझा ड्रेस घातलाय, सगळं चोरी करते माझा. पायी वाटते ते काही चला कुठे पण चष्मा पडला असता नाही. तर मी आजपासून व्लॉग स्टार्ट करणार आहे. मी काय 110चं चॅलेंज घेणार आहे गाईज. तर मला नवीन वर्षाची सुरुवात आहे, बघूया ती होईल की नाही. पण मी आजपासून करणार. मी असा विचार केला आहे, पण आय डोंट नो ते होईल की नाही. पण करूया काय. तुम्ही मला सपोर्ट करा, पूर्ण व्लॉग बघा. आणि मी आता पुढे जाऊन घरते झालो. खूप थंडी लागते, केस पण उठतात. रॉकीला तो आता आम्ही लोक निघालो रे. काय आम्हाला एकविरेला पण जायचं, पण कधी जाऊ काय माहिती. पण असंच जायचं, असंच गाडीवर. तो कोण घेऊन जात नाही रोज एवढा लांब. कोण गाडी जाणार, कोण एकाला घेऊन चालू. हा जाऊया ना आपण. म्हणजे सॅटर्डे सॅटर्डेला एक वेळेस मी बोलू शकतो. पण आताच मी सुट्टी घेतली यार. आता मी परत सुट्टी घ्यायला मला कामावरून काढून टाकते नवीन वर्षाच्या. हे लोकांना काय बोलायला, ह्याला तर काय सुट्टी भेटतं, मला काय भेटत नाही. म्हणून मी जास्त कुठे प्लॅन बनवत नाही. मला प्लॅन बनवायचं असतं ना, म्हणजे 11 वाजता निघू शकते, 11-12 वाजता. कारण मी तेव्हा जॉबला फ्री होतो. पण ठीक आहे, चला आता आपण कुठे जातोय त्याच्याबद्दल बोलूया. काहीतरी बोलणार होती यार, विसरून गेली. थांबा मी नंतर लॉक चालू करते, काहीतरी आठवत करून. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. रॉकी आधी इथे डेली यायचा. तर विचार आता जॉबला लागला तर आता याला टाइमच नाही भेटत ना. रोज इथे येऊन माझ्या कपल लोकांना मी तेव्हा काय अशा लोकांनाच घालायचं. रॉकी ना. गाईस आम्ही लोक पोहोचलोय. आम्ही लोक आलो सिद्धिंग नाही का. आज 1 तारीख आहे, वर्षाची नवीन सुरुवात. हा वर्षाची नवीन सुरुवात आम्ही लोक मंदिरापासून करतोय. आणि हे फर्स्ट इयर आहे मी आली आहे पहिल्यांदा आली आहे. एवढी मोठी थोडी झाली आणि पहिल्यांदा आली. 22 वर्ष झालं पण कधी आणि कधीच झालं नाही. आज माहिती ना, अचानक मध्ये आम्ही लोकांनी रात्री प्लॅन बनवला. आम्ही लोकांनी अचानक मध्ये प्लॅन बनवला की जायचं. गाडी चालवायचं तुला 4 गप्पा काय बोलते होते किती लांब आहे. मग नाही हिला तर गाडीवरती बसून मी इथं दुखत राहतो. किती लांब. मी काहीतरी स्टोरी सांगतो ना तेव्हा तुम्ही लोक. गेली नाही एवढा चालायचा तर रोहिणी गाडी चालवणार. चालवू शकते. रोहिणी गाडी चालवणार म्हणजे आम्ही लोक आज नाही पोहोचणार सिद्धिविनायक. आम्ही लोकांनी रात्री प्लॅन बनवला. आज सकाळी उठून बघतो तर पाऊस. आणि पाऊस काय आला माहिती आहे, कारण आम्ही लोक खूप मोठा इन्सान एका व्यक्ती सोबत जाते. त्या व्यक्तीचं दर्शन अजूनपर्यंत कधी झालं ना. रोहिणीची स्टोरी आहे सिद्धिविनायकच्या मंदिर सोबत. काय माहिती ती कधी पण जाते ना, कधी पण. अजून म्हणजे ती एवढी कधी पण लिटरली ती येऊ दे तिथं कधीच दर्शन होत ना. माहित नाही का असं काय असेल. मनाचे काय असेल तर तुम्ही त्या कमेंटमध्ये सांगा. पण तिथं कधीच दर्शन. गर्दी बघा काहीच, लिटरली किती गर्दी आहे. आणि गाडी लावून ते पार्किंगला जागाच नाही आहे. मला वाटतं मी सकाळी उठून आले बघ तिथे पब्लिक लोक बघा.
गर्दी आहे यार. आता आम्हाला गाडी लावायला पार्किंग नाही आहे. 5 रुपयाचा तसा एवढा मागायचा आता आपल्या एंट्रीचा लाभ असेल. 500 रुपये मीटर, 500 मीटर आहे रॉकी. 500 रुपये नाही. रॉकीला काही आता 500 रुपये वाजतो आता पेपर वाटतं आहे. मराठी. 500 मीटर. अच्छा तो आवाज बघा राहील. तुम्ही बघू शकता काय आजची सिच्युएशन आहे तिथे नाही. रॉकी कधी आहे लाईन ही? मला तर नाही वाटत आजच्या दिवसात येईल. बापरे बाप. ए लाईनला लपत आहे. 500 रुपयाची लाईनला लपत आपल्याला नाही देणार. काय झालं? बघा जागेवरती थांबू. तुम्ही सांगा मी दर्शन घेऊ की घरी जाऊ. त्यासाठी नाही आहे इथे रुपये. तर गाईज आम्ही लोक सिद्धिविनायकला गेलो नाही. खूप प्रचंड मध्ये गर्दी आहे. 500 रुपयाच्या लाईन मध्येच एवढी गर्दी आहे. तर विचार करा सर्वसामान्य लाईन मध्ये किती गर्दी आहे. खूप गर्दी आहे म्हणून आम्ही लोक गेलो नाही. तर आम्ही लोक आता आता दुसऱ्या मंदिरात बोलतोया महालक्ष्मी. मी तुम्हाला काय बोललेली रोहिणी सोबत जेव्हा पण मी येते ना तेव्हा मला दर्शन भेटत असतं. वाय रीजन नाही पता नहीं उसके साथ क्यों ऐसे होता है. तिला मी बोललेली पण एक तारखेला खूप गर्दी राहणार तरी पण उद्या चलता येईल आधी आणि बघतो ते काय खूप गर्दी आहे. मला तर नाही वाटत ती गर्दी 4-5 तर आरामात वाचतील. पण काय कर आम्ही थांबलो. आता आम्ही लोक जातोय महालक्ष्मी. हा लॉग कधी अपलोड होईल काय माहिती नाही पण एकदा ट्राय करेन की आजच झाला पाहिजे आज रात्रीपर्यंत. पण हा रॉकी आहे ना हा रॉकी मुळेच काय होत नाही असं बघायला गेलो. हा बघा इथे मंदिर आलं. हा मंदिरला तरी आय थिंक मला नाही वाटत केवढी गर्दी असेल. थोडी फारच असेल. तर मी तुम्हाला दाखवते. त्याला आम्ही पार्किंग शोधते आणि तुम्हाला भेटते मी. पार्किंग आय थिंक गर्दी आहे पण ठीक आहे तरी पोहोचेल. इथे पण गर्दी आहे बघू शकता. हो माय गॉड इथे पण गर्दी आहे. पण इथून पण निघालोय. अरे ह्या लोक इथे थांबायचं नसतं. आता आम्ही लोक जातो बाबूला. ते लोक काय फिरवलं ते काय माहिती चालतो. मला तर इथे थांबायचं होतं. मला महालक्ष्मीला जायचंच होतं. जाऊ द्या पहिले तशी मी कोणाला शिवी नाही घालणार. त्या बाबूनाथला मोठ्या गर्दी आहे. या बाबूनाथला गर्दी असते तर ना आम्ही थांबणार. तिसरं मंदिर झालं यार. एक मंदिरचं पण दर्शन नाही झालं. काय फायदा. तिसरा मंदिर मागं तो श्री मंदिर श्री लोकांचा राजा आहे बघ त्याच्याकडे चाललं पण. किती मस्त वाटतं मॉर्निंगला. मॉर्निंग आणि नाईट फिरायला खूप मस्त वाटतं. की आता इथून कुठे जायचं ना आता इथे लास्ट दर्शन जायचं. कुठलं मंदिर आहेच नाही याच मंदिरात थांबायचं आहे. तुमचा काय भरोसा नाही तुम्ही लोक. चांगलं झालं नाकेच छान थांबू शकला नसता एवढा गर्दीमध्ये. तू कोणाला सगळं घ्यायला जाऊ तुला एखादं आहे. इथे काही खायला पण नाही. भूक लागते. घेऊन जाते गर्दी असणार कुठे पण सिद्धिविनायकचं दर्शन झालं नाही. सिद्धिविनायकचं दर्शन झालं नाही तर तू लक्षात ठेव. मी काय नाही बोलवलीला जाईल दर्शन करायला. काही तिच्यासोबत असंच होतं कारण ही मंदिर फिरत नाही ना तर ते विजावरती रागवलेत. असं काय नाही. मी जेव्हा काय आपलं खाली मी जाते ना साईबाबाच्या मंदिरातच जाते फक्त आणि फक्त. तर आता आम्ही लोक पोहोचलोय बाबूनंतर. तर तुम्हाला दाखवतो इथे पण गर्दी. जॉन्सन लावतोय बेबी जॉन्सन नाही बेबी ऑइल. तर आता आम्ही लोक तुम्हाला दाखवतो. पहिला काहीतरी खातो आम्ही लोक ना त्या गर्दीमध्ये कोणातरी चक्कर यायची. ह्या माणसाला ना आम्ही लास्ट टाइम शिर्डीला गेलेलो ह्याला आम्ही लोकांनी सांगितलेलं काहीतरी खाऊन जाऊ पण ह्याने खाल्लं नाही. यावरचा आमचा शिर्डीचा प्लॅन आय डोंट नो होईल की नाही. आणि आम्ही लोक शिर्डीला जायचं हे करत होतो प्लॅन. हो माय गॉड अच्छा हो गया ना. एक दिन के बाद लाईन आता. मी सूरजला बोललेली पण तो ब्लॅक घालू नको आणि ब्लॅक घातला म्हणून असं झालं. मैंने बोला था ब्लैक मत पहनना इसलिए अपना दर्शन नहीं हो रहा है किधर. और लाइन में ना 10-15 जन ब्लैक में ऐसा पहन के चला आता भेटूया. हे लोकांनी दर्शन घेऊ की नको पण आधी खायचं बघतात. बघा कसे थांबले विचारत पण ना आम्हाला. बघा अरे कमी मिळाय की नाही. आणि आम्ही लोकांनी घरातून काहीच खाऊन आणलं. आता आम्ही लोक इथं खातो आणि नंतर दर्शनला भेटू गाईस. चला. ही लाईन किती मोठी आहे किती मोठी. अजून इथे पण
आणि याला खाली खायलाच द्या खारड्या हे लोक पण तुम लोग भगवान के लिए आए और तुम लोग ऐसा खा रहे हो तुम लोग को शर्म है आम्ही 2 मंदिर स्किप करून म्हणजे सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी एवढी गर्दी बापरे बाप खूप गर्दी आहे एक बाबुलनाथला गर्दी नाही एवढी आहे पण तिथे लवकर लाईन जाते आहे पुढे तर एवढं काही नाही वाटत आहे तिथे राहिलं असं तर 5 वाजता आमची लाईन आली असते एवढी गर्दी आहे तिथे यार ओकेमुळे झालं सर्व 5 वाजता उठून म्हणजे चल जावी आणि पाऊस येत होता मग नाही गेलो मग 5 वाजता निघालं होतं तर आम्हाला भेटलं असतं दर्शन आम्ही लोक आता फायनली पोहोचलोय पण बाबुलनाथ मध्ये तरी आय थिंक सो एवढा लाईनला नंबर म्हणजे एवढा वेळ नाही लागला लवकर आलं हा लवकर आलं म्हणजे किती लांब लाईन हा ना आमची खूप लांब होती लाईन पण आम्ही आलो 15 मिनिटच लागले फक्त आम्हाला ना 15 मिनिटं पहिला तिथे यायला पाहिजे आम्हाला खायला टाइम झाला सिद्धिविनायकला रॉकीचं कालपासूनच चालू होतं बाबुलनाथलाच जायचं हा आणि रॉकीचंच खरं झालं रॉकी कधी पण हे करतो ना तिथे जायचं तिथे तेच खरं होतं आम्ही लोक 3 तासानंतर फायनली पोहोचलो आतमध्ये गाईस तुम्हाला यायचं पाया पडायला तर या पण हे सगळं घेऊन नका येऊ हा ना आपण आपल्या देवाला चढवतो म्हणून आपली मन्नत पूर्ण नव्हतं नाही लोक असे फेकून टाकतात या आणि फक्त पैसे घालून जावा कारण त्याचा काहीतरी उपयोग आहे तुम्ही असं हार वगैरे फूल वगैरे काही घेऊ नका आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे दिस हॅपीनेस किती तासाची लाईन लावल्यानंतर आता आमचं दर्शन झालं आता आम्ही लोक निघालो आहे आता आम्ही लोक जातोय बीचला कारण फक्त फोटो काढायला पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मी आजपासून मिनी ब्लॉग बनवणार आहे तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल रोहिणी भिजले ओके तर यांचं बघा त्यांचं बघा काही टॉपिकवरती डिस्कस चालू असतं मी कुर्ली बाल करू आगरी बाल करू स्ट्रेटिंग करू आम्ही लडकी लोक नाही गाईज चला मी तुम्हाला पुढे जाऊन तर गाईज पूर्ण लॉग बघा आम्ही सारखं बोलते तुम्ही मला सपोर्ट करा मी 100 डेजचे चॅलेंज घेतले बघायला भेटत हा ठीक आहे ना ते तर ते आणि सर्व लोक मध्ये मला घेणं हिला गरजेचं आहे कारण की माझं कॉन्टेंट नाही भेटत चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्याला तो इम्पॉर्टन्स नाही वाटत चलो गाई जे आगे जाके मिळते आता आम्ही लोक घरी आलो म्हणजे आता नाही 1 तास झाला मला घरी येऊन आमचा आवाज वगैरे बसलाय सगळ्यांचा पण आम्ही काय खाल्लं पण नाही थंड ना ग तरी आवाज असं वाटतंय की गावी जाऊन आलो आहे फक्त सकाळी उठले म्हणून तर आता आम्ही घरी आलो आता घरचं थोडंसं काम करू तर संध्याकाळी मी जाणार आहे तिथे थोडंसं लॉग घेईन मग सगळ्यांनी लॉग बघा सगळ्यांनी लॉग बघा जे कोणी सबस्क्राईब नाही केले त्या लोकांनी सबस्क्राईब करा आणि माझं लॉग येणार आहे मी 100 डेजचं चॅलेंज घेतलं आणि 100 हिने पण घेतलं तो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज बाय चला आपण भेटूया आता आम्ही लोक जातो साईबाबा मंदिरमध्ये रोहिणी पण येते आणि नागेश सकाळी आला ना म्हणून तो पण तो बोला आपण जाऊया तर आता आम्ही लोक जातोय तर आपण भेटूया तू काय बोलली चून ना ते फोन मध्येच भेट आता आम्ही लोक मंदिरात पोहोचलोय गर्दी आहे तुम्हाला दाखवते पण असं एकच दिवस खाली मंदिरात आलं ना मग असं होऊन जातं रोज या मंदिरात रोज देव बोलतो रोज या असं वर्षातून एकदा येऊन काही फायदा नाही होत फळ नाही भेटत देवाला रोज आठवण करा देव तुम्हाला तेच जाईल कोण बोलतंय बघा आणि हा पण आला
ही बघा ओव्हर ऍक्टिंग. चला आता गाईज, आता मी जाते घरी. हा लोक इथे सेंड करते. सगळ्यांनी बघा सबस्क्राईब करा आणि बाय बाय. लाईक कमेंट लाईक कमेंट फॉलो.